आरंभी आवडी आदरे आरंभी आवडी
आदरे सकळ सिद्धी लगे झाले पूर्ण काम सकळ सिद्धी लगे झाले पूर्ण काम राम कृष्ण गोविंद गोपाळ राम कृष्ण गोविंद गोपाळ तू माय माऊली जीविता जिव्हाळा तू माय माऊली जीविता जिव्हाळा राम कृष्ण गोविंद गोपाळ राम कृष्ण गोविंद तुझी नामी सकळ सत्य फिटला तुझी नामी सकळ सत्य फिटला कृष्ण गोविंद राम कृष्ण गोविंद जायभाई आणि हरिभक्ती परायण अक्षय महाराज तळेकर. हॅलो 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 हॅलो
हॅलो आरंभी आवाडी आदरे
तू माया माऊली जीवीचा जिव्हाळा तो माझा
थोडा वेकू कमी करायचा, बास टेबल कमी करा, थोडा गेन द्यायचा आणि आवाज मोकळा करा, घसा वाढायला जरा. बस. महाराज पुढे या. आरंभी आवडी आदरे आले नाम, आरंभी आवडी आदरे आले नाम, तिने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. राम कृष्ण गोविंद गोपाळा, तुमाय माऊली जीवेचा जिव्हाळा. तुझी येणी नामे सकळ संदेह फिटला, तुझी येणी नामे सकळ संदेह फिटला. बाप रखुमा देवीवरो श्री विठ्ठला. रामकृष्ण गोविंद गोपाळा, तुमाय माऊली जीवीचा जिव्हाळा विठ्ठला. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. श्री ज्ञानेशो भगवान विष्णु, निवृत्तीर भगवान हरहा. सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्यात ब्रह्मचित्कला. आरंभी आवडी आदरे आले नाम, तिने सकळ सिद्धी जगी झाली पूर्ण काम. रामकृष्ण गोविंद गोपाळा, तुमाय माऊली जीवीचा जिव्हाळा. प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी आपल्या फुलसांगवी भूमीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अलीकडील काळातील महाविभूती वैराग्याचं दुसरं रूप म्हणजे वैकुंठवासी हरिभक्ती परायण वामन भाऊ महाराज यांचं हे जन्मस्थळ आहे. पाहता पाहता हा देह जगाच्या दृष्टी आड करून भाऊंना 50 वर्ष पूर्ण होत आहेत या वर्षी. त्यामुळे भगवंताच्या मर्जीने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गुरुवर्य वैकुंठवासी रिद्धी सिद्धी ज्यांना प्रसन्न होते असे शांत स्वभावाचे वेदांताचार्य निगमानंदजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने मत्स्येंद्रनाथ गडाचे विद्यमान महंत बाबांची ज्यांनी खास शिष्य म्हणून आदर्श सेवा केली अशी महंत गुरुवर्य जनार्दन महाराज यांच्या शुभ हस्ते आशीर्वादाने उपस्थितीमध्ये आणि नारायणगड आणि मच्छिंद्रनाथ गड यांच्या संयुक्त गुणीजनाच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतो. त्याचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. याची आरंभिक सेवा आहे, आरंभाची पहिली सेवा आहे. 50वे वर्षे म्हणून दंड बैठका काढून जोर लावून तुम्ही कार्यक्रमाचं नियोजन केले म्हणून
पहिली गोष्ट अभंग प्रवेश करून कीर्तन सुरू करायच्या अगोदर तुमच्या या भव्य दिव्य निवेदनाला माझ्या सगळ्याचा शिरसाष्टांग दंडवत. तुमच्या गावाचंच नाव फुल सांगली असल्यामुळे इथं हाप काहीच नाही. जेवायला फुल, कीर्तनकार फुल, गायनाचार्य फुल, मृदंगाचार्य फुल आणि कीर्तनाला मंडप सुद्धा हाऊसफुल. पण असं या भूमीचं वैभव आहे आणि मी सांगण्याची काय गरज नाहीये. आजची सेवा ही नारायणगडाची सेवा ही स्वानंद सुखनिवासी सद्गुरु समर्थ नगद नारायण महाराजांची सेवा आहे. प्रेममूर्ती गुरुवर्य शिवाजी बाबा आत्ताच नर्मदा परिक्रमा करून आले. एकदम वातावरणात बदल झाला आणि थोडीशी कीर्तनाला साथ देणं अशी त्यांची प्रकृती नाही, फारही खालवलेली नाही. मग साधारणतः 7च्या आसपास मला बाबांचा फोन आला. म्हणले मी आराम करीत होतो, गावकऱ्याचे निरोप येत होते, मी कुणाला तरी पाठवणार होतो म्हणून आपल्या नारायणगडाचे 10वे महंत उत्तराधिकारी संभाजी महाराज त्यांना सांगायचं असेल बाबाला, पण ते म्हणले तेही कुठंतरी गेले. बाबांनी विचारपूर्वक एका फोनवरून मला फोन केला तुमच्याशी सल्ला मसलत करून, किंवा चालेल का मी दिलेला माणूस. असं काय आपले अध्यक्ष तळेकर, रमेशराव, संयोजक आमचे अक्षय महाराज, काही चर्चा झालीच असेल तुमची, ते तुम्हाला बाबालाच माहिती आहे. बाबांनी निवड याच्यासाठी केली की सप्त्यातला पहिला दिवस आहे हा. सप्त्यातला पहिला दिवस आणि बांधाच्या कडीचं पहिलं तास हे अवघड असतं. जरा काय असतं हे अवघड असतं. शेतकरीत आपण सगळे पहिलं तास पाडताना बांधाच्या कडीने काशा कुशा झिंजरूट काट्या कुपाट्या असतात. त्याच्यामुळे एक तर उभं राहावं लागतं, नाही तर दगड मांडून अवथानावं लागतं. तसं हे फुलसांगलीचं सुवर्ण महोत्सवी वर्षा सत्याचं तास नीट नाटकं पडावं म्हणून दगडगावचा दगड बाबांनी इथं मांडलेला. विठाला दगडच आहे, महात्म्याची कृपा आहे. त्याच्यामुळे त्यांच्या आज्ञेने ही सेवा आहे. आणि का कोणास ठोक संतापाची बहु असावी मर्यादा. पूजीने निगमानंद बाबाच्या काळातही ते पाडळसिंगेला वगैरे यायची, त्यावेळेस मी फार मर्यादेने राहायचो त्यांच्यापाशी. बाबापाशी ही मर्यादेनेच राहतो. त्याच्यामुळं विशेष त्यांचं प्रेम आहे म्हणून. पण सांगतो आता विषय निघाला म्हणून, या वर्षाची 4थी सेवा असेल की मोठाले कार्यक्रम असून त्यांनी त्यांच्या जागेवर मला पाठवलं. तर मी बसून एक दिवशी विचार केला, माझ्या डोळ्यालाच पाणी आलं. म्हणलं काय लायकी आपली. पण धरितील हाती ज्या संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा विठाला. सेवेसाठी संत श्रेष्ठ श्री ज्ञानराज माऊली यांचा नाम महात्म्य सांगणारा, आरंभाला नेमकं काय केल्यानंतर काय फलश्रुती आहे याचं विवेचन करणारा हा सर्वश्रुत सर्वांच्या पाठ असलेला 4 चरणांचा अभंग आहे. आपल्या प्रगत कार्यक्रमामध्ये फार व्यापक स्वरूपात दुपारा कार्यक्रमाची सुरुवात झाली. 8-10 गावाच्या आणलेल्या दशम्या भाकरी सुद्धा पुरल्या नाहीत, तर पुन्हा शिरा करावा लागला. एवढी जनसंख्या होती. मी म्हणतो इतकं दुपारा खाल्लेली माणसं कुठे गेली आता. एवढ्या भाकरी उडाल्या माणसं गेली कुठे. पण नाही, काय फक्त फुलं टाका पुरतीच येतात, तसा काही विषय नाही. आणि माझा अंतःकरण भरून येते. आज माझ्यापेक्षा दिग्गज गुणीजन मंडळी या ठिकाणी संपन्न आहेत. आपल्या परिसराचं वैभव भजन सम्राट ज्येष्ठ गुरु बंधू महादेवजी महाराज घुंगरड, आमचे जुने मित्र, म्हणजे मी लहान होतो त्यावेळेसपासून त्यांचं प्रेम आहे. आमचे लक्ष्मणजी महाराज जरांगे, नाशिकीत महाराज जरे, रामभाऊ महाराज राऊतांच्या तालमीत तयार झालेले आमचे नावडे बाबा, संजय महाराज, हिंगोले महाराज. आताच गुरुजीची चिंचवणला चाल झाली. आबांती होती, परवाच्या दिवशी कीर्तन होतं चिंचवणला. म्हणलं बाप भेटल्यानंतर पोरगा भेटायलाच पाहिजे. आणि खास माझे मित्र कधी भेटले की कडकडून मिठी मानणारे आमचे मृदंगमणी लहू महाराज देवकर, आमचे मगर गुरुजी. त्याच्यानंतर नारायणगडाचं वैभव पाठ पाठांतर कीर्तनाला पुढे असलेले आमचे शिवाजी नाना मिसाळ,
चिरंजीव लक्ष्मण महाराजाचे गणेश महाराज, आपल्या परिसराचं वैभव तरुण कीर्तनकार अक्षय महाराज तळेकर, ज्यांनी स्वतः तर जाऊ द्या पण ज्यांनी कधी कल्पना केली नसन असे सांदीला इकडं तिकडं पडलेले कीर्तनकार थेट सनमराठीवरती नेऊन घालून जगाच्या कान्याकोपऱ्यात पोहोचायचं कार्य आपल्या माणसाने केलेले अक्षय महाराज आणि जोगदन महाराज, गावातली सगळी तळेकर मंडळी, सगळ्या राहिले साहिले महाराज लोक पुन्हा आणि आमचे मित्र रामानाचार्य उगले महाराज, सगळ्याला दंडवत घालतून वेळ येत अगदी. आता वेळेत कीर्तन करतो म्हणल्यावर जरा बसणाऱ्याच्या जीवात जीव येतो, दुसरं काय. मग संकल्पित वेळेत सेवा समर्पित करू. विठाला विठाला मंडळी पहा, ते मोजून चौघ आहेत. तिथून मला इकडे आणताना चौघच होती ती. चला ज्यांना कळलं काय काय लय लेट करंट आहे. असं सगळं आपल्या कार्यक्रमाचं वैभव आहे. तर 2-3 महत्वाच्या गोष्टी नमूद करतो अगोदर. भारत भूमी ही जगातल्या इतर भूमीपेक्षा आगळी वेगळी भूमी आहे. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. या देशामध्ये जन्म मिळणं म्हणजे फार मोठं भाग्याचं लक्षण आहे. आणि या देशामध्ये सुद्धा वेगवेगळा भाग हा वेगवेगळ्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. अध्यात्मदृष्ट्या विचार केला तर सज्जन हो, उत्तरेचा जो भाग आहे त्याला देवभूमी म्हणतात. उत्तरेला बद्रीनाथ आहे, केदारनाथ आहे, हरिद्वार आहे, गंगोत्री यमुनोत्री आहे. म्हणून त्या भूमीला देवाचं वास्तव्य असल्यामुळे देवभूमी म्हणण्याची पद्धती आहे. उत्तर भूमी ही देवभूमी आहे. भगवान परशुरामचंद्राचं जन्मस्थळ अयोध्या ही वैराग्य भूमी आहे. गोकुळ वृंदावन ही प्रेमभूमी आहे. आणि नर्मदा ही तपोभूमी आहे. तिथे गेल्यानंतर अनुष्ठान तप करून आलेल्या व्यक्तीमध्ये महात्म्यामध्ये बदलच होतो. खास वैशिष्ट्य नर्मदा परिक्रमेचं. गुरुवारी बाबा गेली या वयात जायची काय गरज नव्हती, पण संत महात्म्याचं भजन आणि त्यांनी केलेला परमार्थ हा जगाच्या कामासाठी असतो म्हणून ती गेली होती, हे लक्षात असू दे. मग ती तपोभूमी आहे. मग नर्मदा तपोभूमी आहे, गोकुळ वृंदावन प्रेमभूमी आहे, अयोध्या ही वैराग्य भूमी आहे. उत्तर भारत हिमालय पर्वत ही देवभूमी आहे. मग या महाराष्ट्राचं काय, तर महाराष्ट्र ही संत भूमी आहे. या भूमीमध्ये संत महात्मे अवतीर्ण होऊन आकाराला येतात. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरिते दास जन्म घेती, जेथे हरिते दास जन्म घेती. पावन तो देश, जेथे हरिते दास जन्म कुळ चांगला असल्याशिवाय संत महात्मे तिथं अवताराला येत नाही. तर महाराष्ट्र ही संत भूमी आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे प्रादेशिक उपविभाग आहेत त्यांचं चिंतन तुम्हाला बारकाईने सांगतो. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भ असे आपल्या महाराष्ट्राचे भाग इथे. इथं बरेच सर लोक असल्यामुळे तेच भूगोल शिकत येतं. त्याच्यामुळे आपण काय सांगावं. तर कोकणामध्ये काय जन्माला येतं, तर कोकणामध्ये कवी जन्माला येतात. त्यांना नैसर्गिक सानिध्य चांगलं जवळून लागलेलं असल्यामुळं चांगले काव्य करणारे हे कोकणातले. मग कोकणात कवी जन्माला येतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये हाडाचे राजकारणी जन्माला येतात. इकडे काय बिन हाडाचे का असं तुम्हाला वाटू शकतं. पण कधी बी सगळं महाराष्ट्राचं राजकारण महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यापासून पश्चिम महाराष्ट्राच्या भोवतीच फिरत. चुकून कधी एखादा सीएम मुख्यमंत्री जरी झाला तर रिमोट कंट्रोल त्यांच्याच हातात राहतो, हे लक्षात असू दे. त्याच्यामुळं पश्चिम महाराष्ट्र हा बलाढ्य राजकारणी लोकांना जन्माला घालणारा भाग आहे. विदर्भामध्ये चांगल्या कन्या जन्माला येतात, हे लक्षात घ्या. कोणत्या कोणत्या कन्या. परशुरामचंद्राची आजी, त्यांचं नाव होतं इंदुमती, दशरथ राजाची आई.
त्यांचं माहेर विदर्भातले. अगस्त्य ऋषीच्या पत्नी लोपामुद्रा आहे, त्यांचं माहेर विदर्भातले. नल दमयंती हे जी जोड पैकी दमयंती विदर्भातली. भगवान कृष्ण परमात्म्याची सासरवाडी रुक्मिणी माता त्या विदर्भातल्या. आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे घडून वाढून या महाराष्ट्राच्या हातात देणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब या सिंदखेड राजाच्या विदर्भात. विदर्भामध्ये चांगल्या कन्या जन्माला येतात. ज्यांचे लग्न राहिले तिकडे सासरवाडी करायचा प्रयत्न करा. विठाला विठाला राहिले त्यांना म्हणतो डबल नका प्रयत्न करू. राहिलेत ते. आणि मराठवाड्यामध्ये काय करायला येतं राजा हो, तर मराठवाड्यामध्ये बलाढ्य संत महात्मे इथं अवतीर्ण होतात. या मराठवाड्याच्या मातीने ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई, जनार्दन स्वामी, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, महिला संत जनाबाई, गोरोबा काका, या मराठवाड्याच्या मातीने गंगा किनारी समर्थ सद्गुरू नगद नारायण महाराज दिले. या मराठवाड्याच्या मातीने बंकट स्वामी महाराज दिले. आणि या मराठवाड्याच्या मातीमध्ये ऐश्वर्य संपन्न संत गुरुनाम गुरु वैकुंठवासी भगवान बाबा आणि वैराग्याची मूर्तिमंत पुतळे वामन भाऊ महाराज या बिडल्याच्या आणि मराठवाड्याच्या मातीने दिले. आणि त्या मातीमध्ये अशा संत महात्मे अवतीर्ण झालेल्या मातीमध्ये आज त्यांचं आपण 50वे पुण्यस्मरण करतो सुवर्ण महोत्सवी. निश्चित आपल्यावरती भाऊ बाबांची नगद नारायण महाराजांची काय कृपा आहे म्हणून आपण हे 50वे वर्ष पाहतो. विठाला असे जे महात्मे असतात ना ते जिवंत तोपर्यंत या देहानी कार्य करायला मर्यादा येतात. म्हणून मोठे विद्वान लोक सांगतात त्यांचं वाक्य, संत महात्म्याचं खरं जगणं हा देह जगाच्या दृष्टीआड केल्यानंतर सुरू होतं. ते देहानी तर काम करायला मर्यादा येतात, पण ते गेले तरीही कीर्ती तनू त्यांची शिल्लक असते. आणि पुरे कीर्ती उत्तम असते. ऐका जरा नीट विषय. कीर्ती प्रकल्पाने असते, कीर्ती प्रबंधाने असते आणि कीर्ती प्रबोधनाने असते. प्रकल्पाची कीर्ती कशी असते? एखाद्या महात्म्याने एखाद्या गडावरती दीर्घकाळ टिकणारं भक्ताच्या सोयीसाठी केलेलं बांधकाम हातात घेतलेला प्रकल्प हे ह्यांच्या काळात झालं अशी त्यांची कीर्ती राहते. मग ते अध्यात्मातला असेल नाही तर लौकिकातला असेल. आता आपण शहागडला जाताना, हिरापूरहून बीडला जाताना जे जुने पूल लागतात हे कुणाच्या काळातले माहिती का तुम्हाला? हे हैदराबादच्या निजामाच्या काळातले पूल. शेकडो वर्ष झाले तरी ते जशाला तशीच पुलं ते आणखी उग एक्सपायरी डेट त्याची झालेली म्हणून वागू देत नाही तर ते पुलं आणखीन भक्कम आहेत. त्यांच्या केलेल्या कामाचं आणखीन नाव आहे राजा. इथे देवगिरीला 12व्या शतकात रामदेवराय नावाचा राजा होता आणि त्यांच्याकडे हेमाड नावाचा एक पंतप्रधान होता कारभाराला. तर त्यांनी दगडी बांधकाम करून त्याला असं घुमटासारखा आकार द्यायचा. तर त्याला हेमाडपंथी बांधकाम जे म्हणतात ते 12व्या शतकातल्या हेमाड नावाच्या पंतप्रधानांनी त्याचा शोध लावला. आता हे 2026 आणि 12व्या शतकातले काम आणखी जशाला तसेच ही प्रकल्पाची कीर्ती असते. आता आपल्याकडं अलीकडे काळातले प्रकल्प किती दिवस टिकतील? उद्घाटन करायच्या अगोदर कधी कधी पुलं वाहून चालले. लाजरी कापूस तर सुद्धा ते टिकायला तयार आहे. दर्जाने काम याचं काय तसा
कार्यकारण संबंध राहिलेला नाही. मग प्रकल्पानी कीर्ती राहते. वैराग्य संपन्न भाऊनी जन्मभूमी फुलसांगवी असली तरी कार्यक्षेत्र म्हणून गहिनीनाथ गडाचा परिसर सांभाळला. आणि प्रकल्पाने आजही लोक सांगतात की भाऊच्या हातचं काम आहे. त्यांची कीर्ती प्रकल्पाने आजही ती होती. दुसरी कीर्ती असते प्रबंधाने. जसं ज्ञानेश्वरी गाथा हा प्रबंध आहे, ओवियेचे प्रबंध असं ज्ञानराज माऊली सांगतात. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांनी काय बांधकाम केलं नाही, हे लौकिकातून. पण अभंग गाथा ही प्रबंधाच्या माध्यमातून जी रचना केली तर त्यांची कीर्ती चंद्र सूर्य तोपर्यंत राहील. दुसरी कीर्ती प्रबंधाची. आणि तिसरी कीर्ती असते प्रबोधनाची. करोनी प्रबोध संत पार उतरले. आजही शेकडो वर्ष झाली ते लोक म्हणतात स्वामी महाराज कीर्तनात असं सांगत होते. त्यांचे वाक्य आजही जिवंत आहे. मामासाहेब दांडेकर कीर्तनात असं बोलत होते. त्यांचे वाक्य आजही आजरामावर आहेत. म्हणून देह जगाच्या दृष्टीआड केला तरी या तीन पद्धतीने भाऊ सारख्या वैराग्य संपन्न महात्म्याची कीर्ती आजही कायम आहे. विठाला लौकिक दृष्ट्या तुम्हाला चार पर्याय सांगतो. या जगात काही माणसं जिवंत असून जिवंत येते. जिवंत येतं कशावरून? रोज 2 वेळेस चहा पेत येतं, 3दा जेवत येतं, आणि मोबाईल मधलं आहे तेवढं नेट सगळं उडवीत येत, म्हणजे जिवंत म्हणावं लागेल ना त्यांना. काही माणसं जिवंत असून जिवंत येत एक वर्ग. काही माणसं जिवंत असून मेलेले ते म्हणायला फक्त जिवंत येत. ज्ञानेश्वर महाराज सांगतात जया प्राणियाच्या ठाई या ज्ञानाची आस्था नाही. तयाचे जे आले पण काही वरी मरण चांग. एवढं सुंदर शरीर मिळून आत्मउद्धाराचं ज्ञान प्राप्त करावं असं ज्यांना जीवनात वाटत नाही, ती जिज्ञासा ज्यांच्या अंगी नाही ते जिवंत असून मेलेलीच आहेत. विठ्ठल सांगितले. दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्य सेवक. अतिशय दरिद्री माणूस हा जिवंत असून मेलेला असेल. दरिद्री म्हणजे परिस्थितीने गरीब आहे त्याला शास्त्रकार दरिद्री म्हणत नाहीत. ज्याच्याकडे भरपूर आहे तरी मिळवण्याची ज्याची तृष्णा थांबलेली नाही. यस्य तृष्णा विशाला स दरिद्रो भवतो. ज्याची तृष्णा मोठी आहे तो गरीब आहे. खेड्यापाड्यातले तर हे गरीब लोक अंतःकरणाने इतके श्रीमंत आहेत. भाऊचा पुण्यतिथी सोहळा आल्यानंतर जर वेळेला कपाशी कापूस विकलेला नसेल तर अशा चांगल्या कार्यक्रमाला मी माग कसा राहू. उसनवारीने किंवा लोक शेकड्याने पैसे काढत येतं आणि गरीब लोकांचे आकडे श्रीमंतापेक्षा अगोदर रजिस्टरला जमा होते. ते तर अंतःकरणाने श्रीमंत. आता तो प्रकार राहिला नाही जास्त. नाही तर पहिले कीर्तनकार गेले की मुक्कामाल राहायचे. मुक्कामाल राहिले की रात्री कीर्तन ऐकले लोक त्या महाराजांचा जिथं मुक्काम आहे सर तिथं चला महाराज चहाला म्हणणारे जास्त 10-5 लोकांची गरीबाचीच लाईन लागली. महाराज गेली की काय त्या गरीबाच्या घरी 3-3.5 पत्री, तिथंच बास टाकलेली, त्याच बाजाला लेकराची झोळी, तिथं शिळी बांधलेली, ते कड इकडून तिकडून उड्या हाणते पुन्हा, तिथंच त्या गोधड्या टाकलेल्या. आणि तो म्हणतोय महाराज आले चहा कर. ते बिचारी ती चहा करते भलं मोठं पातेलं भरूनच. आणि चहा कबशीत आला, कप तर भरलेला पण बशी सुद्धा महाराजापर्यंत चहा येऊस तर त्या चहाचा ऍक्सिडेंट होतो काय कोणास सक्का ठोकाट चहा घ्या महाराज. चहा प्यायला लागल्यानंतर तर वाटतं ही बाई साखर कारखान्याची चेअरमन एक काय कोणास ठोक बाबा. मुठीनी चहा, ते मुठीनी साखर त्या चहामध्ये, आणि तेवढं पिऊस तर पुन्हा तांब्या घेऊन ओतू का. अहो किती अंतःकरण श्रीमंत आहे त्या गरीबाचं. याच्या उलट अति श्रीमंत माणसं आमच्याकडे येतच नाही. आणि जर समोरासमोर भेट झाली तर पुणे जिल्ह्यातली भाषा, महाराज चहा घेणार का सांगतात पुण्याच्या लोकांना. पुणे भाषा असते. मग ती महाराज म्हणले ना हो घरी नेतो तो श्रीमंत. जिथं घर लहान आहे तिथं लेकरं बाळ जास्त असतात, आणि जिथं मोठं घर आहे तिथं अव्यक्त निराकार. विठाला विठाला
सांगतो महाराज आले चहा कर. मग त्या नोकराला सवयच, कारण श्रीमंताकडं कशाला बी चमचे असते, चहाला चमचा, पोहे खायला चमचा, पत्तीला चमचा, कारभारा ढवळा ढवळ करायला चमच्याचाच कार्यक्रम. त्याच्यामुळे तो चमच्याने साखर टाकतो त्या चहाला. मग चहा आल्यानंतर बशी तर बिचारी वनवाशीच, चहाचा पत्ता नाही बशी. पण त्या कपास सुद्धा विहिरीची उन्हाळ्याची पाणी पातळी खोल गेल्यासारखं असं डोकावून बघावं लागतं. एक फुरका हाणला की फुटबॉल उघडा पडतो. विठाला हे माणसं जिवंत असं गेलेले दरिद्र. जाऊ दे आता ह्याच्यात वेळ जाईल आपला. आजारी माणसं व्याधितो, आजारी माणसं जिवंत असून मेल्यासारखीच. कसे का मेल्यासारखे? कारण आताची शेती खता औषधाशिवाय पिकत नाही आणि श्रीमंत रोगी गोळ्या औषधाशिवाय जगत नाही. गोळ्याच गोळ्या. मग ते काय कधी काय एखादी गोळी कमी पडली की बिघडलं सुद्धा. काय काय माणसं तर इतक्या गोळ्या खातात. आता एका जागेवर असा प्रसंग आला, थांबलो तर आम्ही, तर त्या अर्ध्या तासाने जेवायचं तर त्या माणसाने गोळ्याचा बॉक्स खाली घेतला. पहिली गोळी खाल्ली, मी म्हणलं कशाची हो बाबा ही गोळी? म्हणलं ही शुगरची. दुसरी गोळी घेतली, कशाची? म्हणलं ही बीपीची. तिसरी गोळी घेतली, म्हणलं ही कशाची? तर मला रक्त पातळ व्हायची. पुन्हा चौथी गोळी घेतली, म्हणलं ही कशाची? तो म्हणला आता जेवायचं नाही का 15 मिनिटांनी, ही भूक लागायसाठी गोळी. 4 गोळ्या अगोदर घेतल्या आणि जेवण झाल्यानंतर लगेच गोळ्याचा डबा खाली घातला. म्हणलं ही कशाची गोळी आहे? तर म्हणलं ही खाल्लेलं पचायची गोळी. मला पुन्हा एक गोळी घेतली, म्हणलं ही कशाची? तर म्हणलं झोप यायची. म्हणलं ह्या माणसाला फक्त बंदुकीचीच गोळी नाही काढली, किती गोळ्या खातो काय? तर असे हे एकदम मेडिकलवर ज्याचं जीवन आहे, मेडिसिनवर. अरे खरा माणूस तो जो म्हणतो ना जन्मल्यापासून आणखी दवाखाना बघितला नाही, इंजेक्शन गोळी घेतली नाही, तो आरोग्यम धन संपदा, तो खरा आरोग्य संपन्न वैभवशाली माणूस आहे. दरिद्री माणूस मृतच आहे. दरिद्रो व्याधितो मूर्खो. मूर्ख माणूस मेलेलाच आहे, काही किंमत नाही मूर्खाला. त्याला का सुपारी खोड्याला बोली देत का, त्याला का चाल पहिली मनाला बोली देत का, त्याला प्रवचन देते? काही नाही. ते मूर्ख काय बोलते याचा तपास नाही. 2-4 मूर्ख एका जागेवर घेतल्यानंतर तर विचारूच नका. एकदा 2 मूर्ख एका जागेवर आली आणि एक मूर्ख दुसऱ्याला म्हणला सूर्य जास्त उपयोगाचा का चंद्र? मूर्खाचा संवाद चालला. एक जण म्हणला सूर्य उपयोगाचा आहे, तर तो म्हणला कस काय? दुसरा म्हणला कस काय? तर म्हणले सूर्य उगून जगाला प्रकाश देतो, कामाला लागतो जगाचे अंधे फेडीत, स्त्रियेची रावळे उघडीत, निघे जायसा भास्वत प्रदक्षिणे. तर चंद्रावाला म्हणला काय सूर्य उपयोगाचा म्हणतोस रे तू याडे? अरे चंद्र जास्त उपयोगाचा. म्हणले कस काय? म्हणला सूर्य दिवसा उजाड असतानाच येतो. आता शिकायच्या सूर्यप्रकाश. सूर्य म्हणले दिवसा उजेड असताना येतो, चंद्र तरी रातचा अंधार पाड्यावर येतो. पण ह्या 2 मूर्खाचं भांडणच मिटाना, ते तिसऱ्याकडे गेले, ते ह्यांच्यापेक्षा मूर्ख. म्हणले तू तरी सांग चंद्र उपयोगाचा का सूर्य? ते म्हणला मी फुल सांगायचं नाही बाबा, मी पहिले कोण हाजीपूरहून आलोय, मला तरी काय माहिती. असे शेकड्याने मूर्ख जमले तरी काय उपयोगाचं नाही. मूर्ख माणसं जिवंत असून मेलेतच गाण नाही त्यांची. दरिद्रो व्याधितो मूर्खो. आणि प्रवासी माणूस अर्धा मेलेला असेल, त्याच्यात महाराज लोक सगळे आले. आपलं जीवन लोकांना वाटतं हरद पुरीत महाराज आहेत, पण रात्रीच्याला जागरण झोपेवरती मुडक्यावर पाय देऊन झोपेच्या हिंडावं लागत. पुढून येणारा येतो का नाही. मग प्रवासी माणसाचं काही खरं नाही राहिलं. आणि नित्यसेवक हा म्हणजे दुसऱ्याच्या ताबेदारीतला जो माणूस आहे हा जिवंत असून मेलेला आहे. पण या जगात एक वर्ग असा आहे, तो संत वर्ग आहे. ते जरी आज आपल्यात नसले तरी कीर्ती रूपाने ते जिवंत येतं. त्याच वर्गातले भाऊ आहेत, त्याच वर्गातले भगवान बाबा आहेत, त्याच वर्गातले नारायण महाराज आहेत, त्याच वर्गातले आमचे निगमानंद महाराज आहेत. हे महात्मे दिसत नसले तरी, जसे ज्ञानेश्वर महाराज आपल्याला दिसत नाही तरी ज्ञान देवे घेतले दान, हृदयी धरोनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो रे बाबा बाळ छंदुरे. आजही समाधीतून ज्ञानेश्वर महाराजाचं कीर्तन आणि भजन सुरू आहे. तसं भाऊ जरी समाधीस्थ तिथं गहिनीनाथ गडावरती असले तरी आपल्या हातून अन्नदानाने कीर्तन करून घेणारे वैराग्य मूर्ती वामन भाऊचे ते लक्षात असू. एवढे प्रेरणा देणारे केस. आणि हे संत महात्मे एवढे दिव्य तुम्हाला कसे गेले का गेले, तर कोणत्या गोष्टीला जीवनात आग्रह करून द्यायचा आणि कोणत्या नाही
याचं मूल्यमापन त्यांच्याकडे होतं. भगवंताचं नाम त्यापेक्षा जगात कोणतं श्रेष्ठ साधन नाही. अशा नाम साधनेला त्यांनी जीवनामध्ये आरंभाचं स्थान दिलं. ज्ञानेश्वर महाराज पहिल्या चरणात त्या स्वरानं लाऊडस्पीकरच बंद पाडवा. काय घोटाळा झाल्यामुळे मी बोलायचं बंद केल्यामुळं झोपलेले लोक मुद्दाम होऊन जागे झाले. ते आज करायला कसं काय बंद पडलं.
ते बंद पडलं की जागे होते तर आणि सुरू झाल्यावर मस्त तासाला लागत होते. विठाला ज्ञानेश्वर महाराज सांगतात, माझ्या जीवनामध्ये प्रभूचं जे नाम आहे ते आरंभाला आवडीने आदराने आपोआप आलं. त्यामुळं या 4 पद्धतीने नामस्मरण घेतलं गेल्यामुळं तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. काम जगाचं झालं. तर जीवनामध्ये काही गोष्टी कधी कधी घडाव्यात, काही गोष्टी सतत घडाव्यात, करता येतात, कराव्यात, आणि काही गोष्टी कधीच येऊ नयेत. वाईट गोष्टी जीवनात कधी कधी असतं. ते काय असतं? जेवण ज्याला म्हणतात भोजन, ते कधी कधी असतं. एकदा चांगलं आरोग्य असल्यानंतर 2दा, आणि फारच कष्ट करणाऱ्या माणसाला 3दा जेवायला लागतं. 3-4 तासाच्या अंतराने जेवण हे कधी कधी असतं, सतत जेवण नसतं. आता इथं एवढा ज्ञानदान अन्नदानाचा उत्सव चालल्यामुळं काय मोकळ्या मानाने जेवतात. जेवणारे बी लागतेच. अशी खोड देऊ निब्बर पोट होस तर जेवायचं मस्त. पण चांगलं आरोग्य ठेवण्यासाठी एक पद सांगतो तुम्हाला, जास्त खायचं नाही. आपला तळपाय गरम राहायला पाहिजे, पोट नरम राहिलं पाहिजे, आणि डोकं थंड ठेवायला पाहिजे. पाव गरम पेट नरम, सर को रखो थंडा, घर में आए रोग तो उसको मारो दंडा. तळपाय गरम आणि पोट नरम. नरम पोट म्हणल्यावर अर्धी चतकोर कमी खात जा, आणि पचलं तर 3दा. पण 1दा 2दा किंवा 3दा जेवण हे कधी कधी असतं. काही गोष्टी जीवनात कधीच घडू नये. कोणत्या गोष्टी? तुकाराम महाराज म्हणले, न यो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व, अवघा गोविंद निसंदेह, अवघा गोविंद निसंदेह. काम कधी नको, क्रोध नको, ईर्ष्या नको, कुणाचा द्वेष मत्सर नको. सगळ्यांनी एकमेकाबरोबर जय हरी काय कधीतरी वर्षांनी 6 महिन्यांनी काठी बिठी होत्या. जय हरी बरं चाललंय का महाराज? काय द्यायचे का घ्यायचे? हरिजन को हरिजन मिले, गले में तुलसी की माला, लेने देने को कुछ नहीं, जय गोपाला जय गोपाला. वारकरी दिसल्यानंतर दुसऱ्या वारकरीने ओळख असो नसो जय हरीच घालायचा. द्वेष मत्सर नको. ह्या गोष्टी कधीच नको जीवनात. पण एक गोष्ट आहे ती सतत करता येते, आणि करता येते, करायला पाहिजे, ती करावी. ते म्हणजे प्रभूची भक्ती, प्रभूचं नामस्मरण. उगं घेण्यासाठी आरंभ सांगितला नाही, तर नामस्मरण हे सतत करता येतं, सतत करावं. विठाला सततम कीर्तय. सदा आणि सतत हे फक्त परमार्थालाच लागू पडते. आरंभाचा काय विषय घेऊन बसलात? आणि आरंभ म्हणजे काय सांगायचे माऊलींना? त्याच्यात 2 गोष्टी सांगायच्यात माऊलींना. आपलं हे
शरीर घडत वाढत असताना पहिली बाल्यदशा आहे, नंतर तरुण अवस्था आहे आणि नंतर वृद्धापकाळ आहे. आरंभ शब्द सांगताना माऊलीला सांगायचे पुढच्या 2 अवस्थेमध्ये कदाचित तुम्हाला परमार्थ घडेल नाही, सांगता येत नाही. पण बाल्यदशेतला जो परमार्थ आहे हा खरा भरीव आणि जिवंत परमार्थ आहे. म्हणून लहान लहान मुलं अशी कीर्तनाला यायला पाहिजे. लहान मुलं कीर्तनाला आल्यावर त्यांना असं रागावून लावायचं नाही, गोंधळ केला तरीही. इथं कीर्तनात आल्यावरती कमीत कमी बघतील ना महाराजाला किती बोटाने बुक्का लावा लागत होती. असे नवीनच गिऱ्हाईक आणले की आम्हाला गुलाल लावल्यासारखाच बुक्का लावतात. एक खट्या 10-5 सप्त्याचा पूर्ण काळ झाला पाहिजे. हे लहान लहान मुलं असे. आणि ऐका जरा, क्रांती जी असते, बदल जो असतो तर लहान मुलातच असतो. कृष्ण परमात्म्याने लहान लहान मुले घेऊन खोड्या करी मन मोहन असं प्रमाण आहे. असं कुठं प्रमाण आहे का घुंगरड महाराज? म्हातारे माणसं घेऊन सत्य करी मन मोहन. विठ्ठला विठ्ठला वाव द्यायला पाहिजे नाही. काळाची पावलं ओळखून तर जरांगे महाराज आणि महादेव महाराज खाली बसले. ऐका आता इकडे वाटणारे अक्षय महाराज, आहे भाई महाराज कसे असे सुंदर सुंदर असं हे पाहिलं नाही. असे चाल म्हणणारे, नियोजन करणारे, अशी गाणारे, वाजवणारे. मला इतका आनंद वाटतो राजा, माझ्या डोळ्याला पाणी येतं. वाटतं एवढा या कलियुगात अनाचार, बाकीच्या भ्रष्टाचार, व्यभिचार बोकाळलेला आहे. पण अशी तरुण मांदियाळी सजग असलेली पाहिल्यानंतर वाटतं पुढच्या 50 वर्षापर्यंत तरी वारकरी संप्रदायाच्या भविष्याला काही धोका नाही. अशी माणसं पाहिजे. संप्रदाय हे पुढे चालवणारी मंडळी आहेत, खांद्यावर थोडा देऊ. पण बाल्यदशेतला परमार्थ खरा परमार्थ. भक्त प्रल्हादानी वडिलाचा विरोध पत्करून प्रभूचं भजन गायलं. हिरण्यकशिपूचा कायदा स्वतःना नाव घेऊन देवाची हे ब्रीद हिरण्यकशिपूची. तसा कायदा आता नाही म्हणून बरे. जर आता एखाद्या हिरण्यकश्यपूने कायदा काढला की ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याला चौकात फासावर दे, सगळे माळा तोडून म्हणते ना आपण तर कधीच घातली नव्हती. शरीर काय नव्हते. पण एवढा धाक हिरण्यकश्यपूचा सगळ्यांनी परमार्थ सोडला, पण प्रल्हादानी सोडला नाही. मग लोक कुजबुज करायला लागली. का म्हणे तुम्ही आमचा परमार्थ वारकरीचं भजन, एकादशीचं भजन बंद केलं, पण तुमचाच मुलगा घरातच विरोधी पक्षाने आता करायला आला, त्यांचं काय? हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला समजावून सांगितलं भजन नको करू. हो म्हणला पण सुरूच. मग असा प्रल्हाद ऐकत नाही म्हणून आपल्या पत्नीला कया धोमातेला सांगितलं हिरण्यकश्यपूने, आईचं लेकरू जरा ऐकत असतो तू तरी सांग. कया धोमाता सांगते तरी प्रल्हादाचं भजन सुरूच. मग एक उपाय केला. शाळा भरवली, तिथं शंड आमरकर नावाचे गुरुजी होते शिक्षक, त्यांच्या शाळेत प्रल्हादाला टाकलं. कशासाठी टाकलं? हा सगळं शिकला पाहिजे, राजकारण, अर्थकारण सगळं शिकला पाहिजे, फक्त परमार्थ विसरला पाहिजे. त्याच्या तोंडाला देवाचं भजन नको यायला एवढं त्याला शिकवा. पण प्रल्हादजी वर्गात गेल्याबरोबर त्यांनी तो खडू हातात घेतला आणि ते गुरुजी वर्गात यायच्या अगोदरच त्या फळ्यावरती लिहिलं, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीवर ते लिहिलं. ते गुरुजी वर्गात आले तर फळ्यावर वाचलं ना ते. म्हणले हे कोणी लिहिलंय? तर एक पोरगा उभा राहिला. म्हणले काय गुरुजी, काय कोणी लिहिलंय, काय कोणी लिहिलंय? तर ते शंड आमरकर म्हणले हे श्रीकृष्ण गोविंद हरे मोरारे कोणी लिहिलंय? हा म्हणले मागला तर म्हणलं ऐकायलाच येणार, जरा जोरात बोला गुरुजी. ते म्हणले श्रीकृष्ण गोविंद हरे मोरारे कोणी लिहिलंय? हे कशाला ठेवते? देवाचं भजन नाही ह्या करा प्रल्हादानी म्हणून ठेवली होती. पण ते शाळेतले मुलं इतके चाप्टर युक्ती प्रयुक्तीने त्या गुरुजीच्याच मुखातून ते देवाचं नाव करून घ्यायला. लहान लेकराच्या फक्त मनात यावं ते चांगल्या चांगल्याची फिरकी घेतली. महाराज असेल नाही तर शिक्षक असेल नाही तर कुणी बी असो, कुणी बी. एका शाळेत सरनी विचारलं मुलांना, म्हणले 1 किलो कापसाचा गोळा आणि 1 किलो लोखंडाचा गोळा काय जड रे? एक मुलगा म्हणला सर लोखंडाचा गोळा जड. अरे म्हणले दोन्ही 1-1 किलोच ना, लोखंडाचा कस काय जड?
तो म्हणला दोन्ही गोळे बारी बारी तुमच्या डोक्यात टाकून बघतो, मग तुम्हाला कळण हलका कोणचा जड कोणचा. विठाला गावात कीर्तनाला गेलो, असाच एक मुलगा होता. त्याला म्हणले बस. ते बसलं खाली, पण त्याला लय राग आला मी खाली बसवल्यामुळे. ते कीर्तन नुसतं रागारागच माझ्याकडे बघत होतं, संधी शोधत होतं. कीर्तन झाले की पाय पडायला आलो. मला लगेच प्रश्न केला, महाराज तुमचं शिक्षण किती झालं? म्हणलं काय रे बाबा, काय नाही विचारलं. कीर्तन मला आवडलं म्हणलं. शिक्षण म्हणलं इतकं इतकं शिकलोय म्हणलं. तू रे? तो म्हणला मी 4थीला आहे. त्याने एक खिशाचा पेन काढ आणि एक पॉम्पलेट होता सत्याचं पडलेलं. म्हणलं हा काळ्या शाईचा पेन आहे, तुम्ही तर महाराज आहे, माझ्यापेक्षा जास्त मोठे शिकलेले. त्या काळ्या शाईच्या पेननी ह्याच्यावर तुम्ही लाल लिहून दाखवा, तरच तुम्ही महाराज. म्हणलं हा उडच पोर काय बाबा. म्हणलं कसं काय लाल लिहून? म्हणलं नाही जमत. म्हणलं तुला जमतं का? म्हणलं हो. त्याने तोच पेन घेतला आणि त्या कागदावर लिहिलं लाल. त्या दिवशी मला कळलं आणखी वेळ नव्हताय. विठाला तसं त्या वर्गातल्या मुलांनी त्या गुरुजीचीच काय त्यांना मिळच लागून द्यायला, त्यांनी ते पुसून टाकलं. म्हणले चला कालचा अभ्यास दाखवा. प्रत्येकाच्या पाठीवर भजनच लिहिले. मग काय केलं प्रल्हादाने? बाल वयामध्ये वर्गातल्या मित्रांनाही भक्ती शिकवली. भागवतात वाक्य कौमार्य आचरेत प्राज्ञो. लहानपणी वर्गमित्राला भक्ती शिकवली आणि गुरुजीला शिकवली. हिरण्यकश्यपूनी बाहेरून खिडकी ढकलली. म्हणले आपला पोरगा गुरुजीने किती सुधरेला बघा. तर पोरगा सुधारला नव्हता, गुरुजी बिघडली होती, ते कीर्तन करून नाचत होते. तर बालपणी वर्गमित्राला भक्ती शिकवून गुरुजीला सुद्धा कथा कीर्तन करून नाचायला लावण्याची ताकद भक्त प्रल्हादाच्या भक्तीमध्ये होती. यांनी भक्ती बालपणी केली. नाथांना गुरुच्या घरी जावं, आई वडिलाचं छत्र हरवलेल्या नाथ महाराजांना हे लहानपणीच कळालं. अगदी लहानपणी. तैसी दशेची वाट न पाहता वैसेच्या गावान येता बालपणीच सर्वज्ञतावरी तयाते. 8व्या वर्षीच हा संसार अनित्य आहे, एक परमात्म तत्व नित्य आणि सत्य आहे. हे हजारो जन्म गेल्याच्या नंतरही जे कळत नाही, कोणतं हा संसार अनित्य ते कळत नाही बरेच जन्म गेले तरी. पण नाथांना हे बालपणीच कळालं. तैसी संसाराया समजता जाणी जे जय अनित्यता तै वैराग्य दवडीता पाठी लागे. असं वैराग्य निर्माण झालं. दौलताबादच्या किल्ल्यावरती किल्लेदाराची नोकरी करणाऱ्या जनार्दन स्वामीच्या आश्रयाला वयाच्या 8व्या वर्षी नाथ महाराज गेले. त्यांचा परमार्थ बालपणी घडला. ज्ञानेश्वर महाराजांनी बाल्यदशेमध्ये एवढा परमार्थ केला की जगाला चंद्र सूर्य तोपर्यंत पुरून उरावा हे त्यांचं बालपणीचं कार्य. विठाला वडिलाच्या मांडीवरून ओढलं. याचा अपमान असं हे झाल्यामुळं वयाच्या 5व्या वर्षी ध्रुवबाळ मधुवनामध्ये तपश्चर्याला गेली. मधुवन म्हणजे आजची जी मथुरा आहे त्याला मधुवन म्हणतात. नारदानी त्यांना 12 अक्षरी मंत्र दिला. ओम नमो भगवते वासुदेवाय. ह्याचं विधान असं आहे की या 12 अक्षरी मंत्राचा या जन्मात 48 लाख जप झाला की देव भेटतो. हे वामन भाऊच्या दारात मी सांगितलेलं वाक्य लक्षात ठेवा. राम नामाचा 14 कोटी जप या जन्मात झाला की राम साक्षात दर्शन देतात. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा 12 अक्षरी मंत्र आहे. याचा 48 लाख जप झाला की देव भेटतो. सुरू करा सकाळपासून उद्याच्या. पण मोठा मंत्र असल्यामुळं मोजून बघा तुम्ही, एक माळ वाढायला किती वेळ लागते. मग 5व्या 6व्या वर्षी केवळ 6 महिन्यामध्ये यमुना मैयाच्या काठावरती फक्त ध्रुव बाळाने देव प्राप्त करून घेतला. बालवयात आढळपत प्राप्त केलं. म्हणून आरंभ शब्दाचा अर्थ तुमची बाल्यदशा आहे तोच परमार्थ कराय. तरुणपणात तर काय तारुण्याच्या मध्ये नमानी कोणाशी सदा मुसमुशी धुळा जायचा. म्हातारपणामध्ये अवयव साथ देत नाहीत, नेट परमार्थ घडत नाही. म्हणून अशी लहान लहान मुलं इथं ती आरंभाची अवस्था आहे, तो परमार्थ खरा. आणि दुसरा मुद्दा असा आहे की सगळ्यात अग्रक्रम नामस्मरणाला त्याकडे होतं, बाकीचे काम नंतर.
कारण पुढच्या सप्त्यात जास्त जप करीन, चांगलं भजन मरीन म्हणून भाऊच्या 91व्या पुण्यतिथीला, असं तुमच्या हातात आहे का पुढचं काही? त्यावर तुमचंच गाव पूजन होणार नाही कशा पुढच्या वर्षापर्यंत. मग त्याच्यामुळं सगळे काम सुभाषितकारांनी सांगितलं, शतम विहाय भोक्तव्यम, 100 काम सोडायचे आणि अगोदर जेवायचं काम करायचं. हे पहिल्या दिवशी सांगतो सप्त्याचे. शतम विहाय भोक्तव्यम, 100 काम सोडायचे आणि अगोदर जेवायचं काम करायचं. सहस्त्रम स्नानमाचरी, 1000 काम सोडायचे, स्नान करायचं. स्नान रोज आहे बरं, स्नानाशिवाय बाह्य शुची होत नाही. स्नानेन शुद्धीन तू चंदनेन, 1000 काम सोडायची आणि स्नानाचं काम करायचं. लक्ष्यम विहाय दातव्यम, लाखानी काम सोडायचे, लाखानी, अगोदर दान धर्म करायचं काम करायचं. किती लोक दान धर्म करतात, किती अन्नदान उठते. नारळी सप्त्यासारखी शोभा भाऊच्या 50व्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथीला तुम्ही आणल्यामुळं पाय ठेवल्या बरोबर अंतकरण बदलतं माणसाचा, असा तुमचा उत्साह आहे गावकऱ्याचा. आणि पंचकृषीतल्या सगळ्या मंडळीचं विशेष योगदान आहे. श्रोत्याची गर्दी, भजनी मंडळीची गर्दी, अन्नदानाचं सहकार्य, हा एकल्याचा एक खेळ म्हणून मेळ जमविला. संत महात्मे हे जगाच्या कल्याणासाठी असतात आणि ते सगळ्यांचे ठीकच झालं. विठाला लाखांनी कामं सोडून दान धर्म करायचं. आपल्याकडे फार दातृत्वान लोक आहेत म्हणून तर असे कार्यक्रम होतात. काही ठिकाणी भेटतात कंजूस वृत्तीची माणसं की ते जिवंत आहेत तोपर्यंत 10-5 लोकांना ते जीव घालीतच नाही. त्यांच्याच गंगापूरला पाहुणे रावळी जेवले तर जेवले तोवर नाही. असाच एक सप्ताह ठरला, सगळ्या पंक्ती फिक्स झाल्या. आणि काय काय गावात सप्ताहाला विरोध करणारी माणसं असतात. एक जणाचा लयच विरोध, पण त्याची बायको बिचारी रोज कीर्तनाला भागवत कथेला जायची. मग एकटीला वाटलं आपल्याकडून एक अंगदान घडावं म्हणून ती आपल्या पतिराजाला म्हणली, अहो आपल्याला एखादी पंगत घ्या ना. ह्याला तर ओलासच नव्हतं, हेकच करू ते गुतल्यात सगळ्या. गुतलेल्या तर होतेच, गुतल्यात सगळ्या, शिल्लकच नाही, काय करा. मग ती म्हणली पंक्ती जरी गुंतले, इकडून शिवाजी नाना, दिनकर महाराज, जरांगी महाराज, अक्षय महाराज, इकडून नाशिकेत महाराज, लहू महाराज, हे असे हे महत्वाचे 7-8 माणसं तरी आपल्या वाट्याला येऊ दे ना. त्यांच्यासाठी मी पुरणपोळीचा स्वयंपाक करते, त्यांना तरी जेवायला. धकत आहे तिकडंच पंक्तीला धकून द्यायचं, कशाला पुन्हा वेगळा स्वयंपाक करते. पण तिने ऐकलंच नाही, केला स्वयंपाक. मग ह्याला नाहीला जाणे गाथा भजन संपल्यानंतर गेला, म्हणला चलावा 7-8 जण तुम्ही घरी आमच्या तुम्हाला जेवायला. नाही, हातपाय धुवून ती जेवायला बसली. पण हा बिचारा जो होता घरचा माणूस, हा त्यांच्या बरोबर जेवायला बसला नाही, दारातून उभा राहिला. एक वारकरी म्हणले घर मालक या ना 2 घास खायला. नाही नाही म्हणले तुम्ही जेवा. जेवली ती. बाहेर जाताना तो दारातच उभा होता. एका वारकऱ्याने पुन्हा विचारलं, कारण चौकशा करतेच ना वारकरी, म्हैस आलेली आहे का, की शेंगातच पोत आहे का, मग चिल्लर चौकशात आहे का, मोठ्या चौकशात आहे. असा एक वारकरी म्हणला, आम्ही पूर्ण जेवण करूच तर तुम्ही इकडे घरात आमच्याकडे फिरकलेच नाही हो. तर तो माणूस म्हणला, खरं सांगू का, सांगा. म्हणला माझ्या डोळ्यात देखत माझ्या घरचं अन्न कुणी खायला लागले की एका एकाच्या नळडीचाच घोट घ्यावा. बापरे म्हणजे मंडप गाठीन त्याचा पहिलाच नंबर. हे माणसं का लाखानी काम सोडून दान धर्म करायचे. विठाला यापेक्षा सुद्धा कोटीम त्यक्त्वा हरी भजे आदि गेरे
गाठ घाला मुळबंदी सांडावा उगिया उपाधी लक्ष लावून राहा गोविंदी आधी. महाराज म्हणले वात्याशी सद्गद जपे आधी वात्याशी सद्गद जपे आधी नामस्मरणाला द्यावा मग त्याला आरंभ म्हणतात आरंभी आणि पुढे शब्द आहे आवडी. 4 पद महत्वाचे त्याला स्पर्श करायचा आपल्याला. पण वेळेच्या सांगितलं तर आवड शब्दाची आवड तुम्हाला लागेल. पहिलाच दिवस आहे ना आवड शब्द वेळ पाळली तर नाही तर नावडच होईल. म्हणून जवळजवळ 10:15च्या पुढं घड्याळाचा काटा तिकडला सरकलेला आहे. तुमच्याकडे किती वाजले घड्याळ बघा ना अगोदर 10:15 वाजले. आता घड्याळात सुद्धा बदल असतो. एकदा एसटीने प्रवास करताना आपला आता माझ्याकडे घड्याळ नसतेच. मी आपला शिवाजी नानाचं शिकवतो मी वारकरी. तुम्हाला माहित नसेल त्यांची 10-15-20 एकर जमीन प्लॉटिंगला आलेली पांगरीला. का मी मळकीच कपडे काही घेणं देणं नाही त्याचं. आपलं जसं असेल तसं राहिलं. हे फळात सगळ्यात मला तर वाटतं सगळ्यात श्रीमंत राहतं नानायत आमची. पण सेवा ते म्हणले गेल्याच महिन्यात मी वारीचं कीर्तन केलं भाऊच्या इथलं आणि मी 1 दिवस तरी इथं येतो त्याशिवाय मला वर्षभर करमत नाही भाऊच्या दरबारात काहीतरी सेवा केली. अशी बरीच माणसं आहेत की ते उपस्थिती तरी देऊन जातात. विषय सांगत होतो तुम्हाला मी घड्याळाचा. मग ते शेजारच्या माणसाला विचारलं किती वाजले तू. तो म्हणला वाजून 10 मिनिटं. म्हणलं वाजले असते मग काय करायचं. थोड्या वेळाने विचारलं किती वाजले. तो म्हणला वाजून 15 मिनिटं. मलाच राहवलं नाही. म्हणलं पण वाजून 10 वाजून 15 मिनिटं पण किती वाजून तुम्ही काम सांगा ना. तो म्हणला काय करा माझ्या घड्याळात तास काटाच नाही. एक काटाच आहे त्याच्यामुळे मी ते जसं फिरतोय तसं तुमच्या घड्याळाचं मला 1 तास सांगा. काही असो 10:15 वाजलेले तर एकदा पुरुष मंडळीवर हात करा. आज पहिला दिवस आहे आणि तुमची सेवा भाऊच्या दरबारात रुजू झाली पाहिजे. तुम्ही करा मग राहतो विठोबा आवड शब्दाची नेमकी व्याख्या काय आहे. आवड म्हणजे प्रेम श्रद्धा हा जरी अर्थ वाटत असला तरी काय होतं परमार्थ करीत असताना एखादा हाडाचा वारकरी ही वारी करतो एकादशीचं भजन करतो कधी खोटं बोलत नाही 10-5 घेतले कोणाची वेळेवर देतो तरी त्याच्या संसारात वजाबाकीच होते मायनसच येत होते. आणि काही काही माणसं एकादशी कळत नाही 32 फुटाचा रस्ता गावातला पुरत नाही चालताना नीट नाटकं कुणाला बोलत नाही घेतलेले 10-5 कुणाची वापस देत नाही तरी 2026 आलं की नवीनच गाडी त्या गाडीला MS-23 2026 नाव 1 वर्षच गाडी वापरायची की पुढच्या वर्षी MS-23 2027 क्रमांकाची गाडी बंगल्यावर बंगले प्लॉटिंग फ्लॅटिंग अंगावर कुंटाला सोनं
किलो कुंटाला आता आहेत ना काय गोल्डन ते वांजळे आमदार नव्हता का तिकडे अंगावर सोडून आता नका घालू एवढं दिवसात मारते ना आता त्याचा भाव बराच असा वर गेलेला मग खरा परमार्थ करणारा जो जुना वारकरी त्याला वाटतं बाबा कच्च्या वारकऱ्याला बरं त्याला काय वाटतं मी खरं बोलतोय मी सारखा देवदेव करतोय तरी सुद्धा माझ्या जीवनात एकाला एकर विकायची वेळ येते हा ना माणूस हा एवढा पाप करतोय तरी ह्याचं बरं चाललंय हे काय म्हणून बरेच माणसं म्हणतात महाराज हे तुमचा टाक ही तुमची माळ नगर रे बाबा दिवस असे जवळजवळ बोलणारी माणसं आहेत आम्हाला पण त्याच्यातलं सूत्र तुम्हाला सांगतो जो माणूस आता फार वाईट वागवतो तरी त्याचं चांगलं होतंय असं समजायचं की ह्याचं पूर्व सुकृत चांगलं ह्याचं पूर्व पुण्य चांगलं आणि तुम्ही आता तुम्ही भरपूर चांगलं वागतात तरी तुमच्या जीवनात दुःख येतात याला म्हणायचं भोगन येते फळ संचिताची मात्र काहीतरी वाईट झालेलं आहे म्हणून तुमच्या जीवनात ते वाईट येते तुम्हाला कळण्यासाठी सुख दुःख आलं तरी मनाची समजूत घालून म्हणायचे प्रारब्धामुळे तू काही करू नको मनाचं भजन कर तरी तुम्हाला कळण्यासाठी एक दृष्टांत सांगतो पूर्वीच्या काळात बैल बारदाना जास्त होता लोकांकडे शेतकऱ्याकडे एक शेतकरी म्हणला की 20 बैल 22 बैल असे बैल इकडं गोदावरीच्या काठाला मंगरुळे खरात असं 106 बैल होते एका शेतकऱ्याकडे किती 106 म्हणजे त्याची किती आवतं चालायची 53 आवतं चालायची त्याची बैल सोडली की पहिला बैल शेतात तर शेवटचा गोठ्यातच राहायचा इतकाली बैल पण आता कालानुरूप बैल कमी होत गेले ट्रॅक्टरने शेतीच्या मशागती चालल्या मग पुन्हा बिना रासायनिक खताची शेती करायची लोक काळी कसदार जमीन असली की रब्बीला ज्वारी काळ्या कुसळाची गहू त्याच्यानंतर ते लाख असायची त्याचं बेसन करायचे ते लाख होते पहिले त्याच्यानंतर हरभरा जवस हे सगळे पिकं जे की शरीराला सशक्त बनवतात असे हे सगळे पिकं आणि हे पिकं म्हणजे औषधच आहे खाणं एक बरं कारण या वेळेस रात्र मोठी असते आणि दिवस छोटा असतो तर चंद्रप्रकाशामध्ये हे गहू त्याच्यानंतर ज्वारी हे लाख जवस हे पिकं वाढतात आणि चंद्रकिरण पडल्यामुळे चंद्राच्या किरणामध्ये औषधीय गुणधर्मयुक्त ती किरणं असतात महाराज म्हणले पुष्णामीच्या औषधी सर्वा सोम भूतवा चंद्राच्या किरणात रस असतो त्या किरणामध्ये वाढ झाल्यामुळे ती वनस्पती माणसाला आरोग्य संपन्न ठेवते मग एक जणांनी गहू पेरले अशी गहू काढले तर पूर्वी पाता हाणायची पाता तेवढ्यामध्ये गहू पाता हाणले गहू उफणले चांगले 4 पोते गहू त्या शेतकऱ्याला झाले गव्हाची पोते टाचली आणि काय माणसं 1.5 क्विंटलचं पोतं एक माणूस पाठीवर न्यायचं आता लय ताकदबाद माणसं झाली सत्याच्या महापंक्तीला जर मुरमुऱ्याचं 20 किलोचं पोतं आणलं ना तर 2-3 जण म्हणतात आम्ही 3 जण धरतो तिकून आणि तिकून 3 जण धरा तिकून 20 किलोच्या पोत्याला 6 माणसं येतात आता पण असं 1.5 क्विंटलचं दिडकीचं पोतं एकच माणूस न्यायचं मग गाड्याला ते पोते टाकल्यानंतर मालक म्हणला जा बैलगाडी घेऊन घरी पुढची बैठक उघडायची आणि त्या कणगीमध्ये हे गहू नेऊन टाकायचे आला घरी गहू टाकली गहू टाकल्यानंतर घर मालकिनीने दुसऱ्या दिवशी शेण आणि लिंबाचा पाला एकत्र करून त्याला वरून पेंट दिला कीड लागू नये म्हणून आणि बरेच 2-3 महिने निघून गेले आणि उन्हाळ्यामध्ये आंब्याचा सीझन आला पण तो घर मालक जरा माळकरी होता ते हे सगळे वारकरी आंब्याचा रस खायला बोलायचे ठरले मग ते म्हणला मी आंबे आणतो इथून जाऊन जवळूनच बाजार होता ते तर तू हे काळ्या कुसळाचे गहू काढून दळण करून दळून आण मग त्या बाईने आता खाली कणगीच्या बुडाला छिद्र असत ते चिरगुट काढलं फडकं गहू टाकलेले म्हणतोय गडी पण गहूच पडाना बद 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 बाजरीचाच पन्हाळा लागला बाजरीची धार लागली तेवढ्यात ते आंबे घेऊन मालक आला
तर ती म्हणली अहो ह्याच्यात गहूच नाहीत, बाजरी चपात्या कशाच्या करायच्या, काय दळून आणायचं. म्हणले दाखवा मला. तिने काढलं तर बाजरी पडत होती. लगेच गडी बोलली, का रे म्हणले पैशासारखी पैसे घेतो आणि बेमानी करतो, इथं बाजरी टाकली आणि गहू तुझ्या घरी नेऊन टाकले का काय. तर गडी म्हणला ही तिसरी पिढी तुमच्या घरी राबती मालक, सुतळीचा एखादा तोडा सुद्धा इकडे तिकडे केला नाही, असं चोर ठरवायचं नाही म्हणले मला. कुठं मी इमानदारी करायला जायचं भाऊच्या दारात, जायचं नारायणगडात. अरे म्हणले पण तुझ्या डोळ्यांनी बघ ना ही बाजरीच पडती. तर गडी म्हणला गहू उतरायला मला कोणी सोबती नव्हतं, मॅच उतरली, मॅच टाकली, त्याच्यामुळे मी लय थकलो होतो. ह्या कणगीच्या बुडाला 1.5 पोतं बाजरीचं पहिलं तसंच ठेवलं म्या आणि वरून गहू टाकले. मग आता वरून तर गहू टाकली गोष्ट खरी आहे, पण खालचा 1.5 पोतं बाजरीचा थर संपल्याशिवाय गहू येतील का. झोपणार हो नाही. तसं तुम्ही भजन रूपी गहू टाकलेत आता, पण तरी दुःख येतं. म्हणजे तुमचा 1.5 पोत्याचा बाजरीचा थर शिल्लक आहे म्हणून दुःख येतं. पण दुःख आलं तरी माणसाने भजन कीर्तन सोडू नये. तुकाराम महाराज म्हणले मजावारी घाली धन, मजावारी घाली धन, गावातल्या लोकांनी गावाच्या बाहेर काढलं, लिहिलेली गाथा पाण्यात बुडवल्या गेली. तरी तुकाराम महाराज देवाला म्हणतात तिथं लहान संकट आहे देवा पांडुरंगा, एखादा खण घेऊन माझ्या डोक्यात टाकला तरी तुझे धरलेले पाय मी सोडणार नाही. तर किती संकट आले तरी किती एकनिष्ठता असावी, किती आवड असावी, हे तुकोबारायचं जीवनचरित्र आपल्याला शिकवतो. आपल्याला तर सहनच होत नाही. लगेच अपेक्षा तू काय काय मंदिरात जाते, बजरंग बलीला उदबत्ती लावते आणि बाहेर येते वर बघते. म्हणलं का. म्हणलं आताच बजरंग बलीला उदबत्ती लावली, युवाईन कावाशी येते मला घ्यायला एका उदबत्तीतच. जरा दम धरीतच नाही, लयच नाजूक नोकर निघली हो. तीर्थ घेतलं की सर्दी होती, आरती घेतली की ताप येतो. अरे किती कष्ट घेतले साधू संतांनी, हे जरा त्यांचं शिका. ह्याला आवड म्हणतात. आणि आदर शब्दाचा अर्थ आहे ज्या कामासाठी भगवंताने आपल्याला हे शरीर दिलं त्याच कामाला हे वापरणं, याला म्हणायचं देवाने दिलेल्या नर शरीराचा आदर. जगत जीवन नारायण गायन गुण तयाची. तरी आदरासाठी तुम्हाला सांगतो, सच्चिदानंद बाबा हे मृत झालेले होते आणि पूर्वी सती जाण्याची पद्धती होती. स्त्रिया सती जायच्या म्हणजे त्याच्यात बळजबरी नव्हती. बरं मनानेच ते म्हणायच्या आपल्या कुंकवाचा धनी गेलाय, आपल्या सौभाग्याचं लेणं गेलंय. कारण कपाळाचं कुंकू हा स्त्रीच्या जीवनातला सगळ्यात मोठा दागिना आहे, त्याचाच धनी गेलाय. तर माघारून काय करायचं म्हणून त्या मळवट भरून वस्त्र अलंकार घालून हसत हसत पतिराजाच्या चितेमध्ये उडी मारायची. पण काय झालं पुढं, काही काही स्त्रियांची सती जाण्याची इच्छा नव्हती तरी बळच त्यांना उचलून त्याच्यात टाकायला लागले म्हणून पुढं ती सतीची प्रथा बंद केली गेली. त्याला कायदा सांगला तसं. बरं सगळ्यांनी सती जावं असं काय, काही स्त्रिया जायच्या, काही कायला नाईलाजाने राहावं लागत होते.
शहाजीराजे गेले त्याच्यानंतर जिजाऊ चालल्या होत्या, पण राजेने आग्रह केला आणि जिजाऊ माईसाहेबाला जाऊ दिलं. दशरथ राजे गेल्यानंतर कौसल्या माता सुमित्रा कैकेयी ह्या सती त्यांना जाऊ दिलं नाही. काय काय केलं ही गोष्ट खरी. मग तसं काय कायला वाटतं की नको राहायला पाठीमागे. त्यांच्या दृष्टीने आहे मरण जीवनात चांगलं, कशाला राहायचं अवैधव्याचं जीवन जगायचं. सौरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणले, रांडवर राहू नका बाई, पाहुणी करा वर, तेने तुम्ही सुखी व्हाल बाई, आहे मरण बरं. मग आहे मरण सच्चिदानंदाच्या मंडळीला वाटलं कशाला आपण राहायचंय, माझं मालक चाललेत ना. पण हे 4 भावंड ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीना सोपान काका चालले होते, एक महात्मे चाललेत म्हणून त्या दर्शनाला आले. तर काही न पाहता कपाळाचा मळवटून कुंकू पाहून ज्ञानेश्वर महाराजांनी आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भवन. रडू लागले. त्या म्हणले माझे मालक तर गेलेत, आता प्रेत यात्रा निघणार आहे त्यांची, पण म्हणले मी दिलेला आशीर्वाद खोटा ठरायचा नाही. सच्चिदानंद बाबा उठले, ज्ञानेश्वर महाराजाच्या पायाला लागले. म्हणले मला आता काय लाकडात जाऊन 3 चिमट्या राख होणार होती, पण तुमच्यामुळे मला हे नवीन जीवन मिळालंय. आता हे पूर्ण शरीर तुमच्याच कामाला. त्यांच्या बरोबरच ते गेले. नेवासा इथं खांबाला टेकून ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगत होते आणि हातामध्ये लेखणी घेऊन सच्चिदानंद बाबा आदरे लेख झाला, याला आदर म्हणतात विठाला. आले शब्दाचा अर्थ काय? आले म्हणजे आपोआप नामस्मरण मुखाला आलं. तर काही कायच्या तोंडाला काही येतं पण देवाचं नाव येत नाही. सकाळी उठल्या उठल्या काही असं करते आगा म्हणजे काय बोलते त्यांची तर लयच मोघम माणसं. ते कुठे गेले तरी असंच बोलणार. एक माणूस डॉक्टरकडे गेला, डॉक्टरने चेक केलं, म्हणले काय झालं? काय नाही, मला जरा 2-3 दिवस झालं कसनुसच होतं. डॉक्टर म्हणले 4 वर्ष MBBS केले, 2 वर्ष MD केले, पण कसनुसा काय कुठं माहितीच नाही कसा असतोय रोग. डिक्शनरी चालता डॉक्टर बेकार ते अनाटॉमी. मग डॉक्टर 15 मिनिटांनी म्हणले कसनुस म्हणजे नेमकं काय? हा म्हणला हेच आपला दर्शक ह्यादाडा. ते आता कसनुस सोडून डॉक्टर ह्यादाडा पाहायला लागले. ह्यादाडा पाहू पाहू शब्द ह्यांनाच ह्यादाडा आला. ह्यादाड्याचा काय मिळत असाल. अर्ध्या तासाचे डॉक्टर म्हणले ह्यादाडा म्हणजे नेमकं काय? तर मला हेच आपलं घायकूच लयच मोघम माणसं. तसं विठ्ठला पांडुरंगा माय बाबा असलं त्यांच्या तोंडाला येतच नाही, असं दुसरंच काही. आले आणि काही कायच्या तोंडाला देवाचं नाव येत नाही, पण ते प्रयत्न करतात. घेई घेई माझी वाची, गोड नाम विठोबाची. आणि संत वर्ग असा आहे की त्यांना वाचेला नाव घे म्हणायची गरज नाही. माझे मुखा वाटे अमृत वाटे आपोआप त्यांच्या मुखाला नाव येतं. किंवा माझी मदत झाली अनावर वाचा, छंद या नामाचा ह्या म्हणावं लागत नाही, ते आपोआपच येतं. ते नामस्मरण येतं याचाच अर्थ आहे भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव, पूर्व पुण्याने येतं. आले ह्या 4 पद्धतीने नामस्मरण घेतल्यामुळं तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. अशा पूर्णत्वाला पोहोचलेल्या महात्म्याच्या भजनाने जगाचं काम. राम कृष्ण गोविंद गोपाल, राम कृष्ण गोविंद गोपाल,
ज्ञानेश्वर महाराजांनी ओवी सांगितली, जे ज्ञानगंगे नहाली पूर्णता जेवणी झाले, जेत शांतेसी आले पालव नवी. अशा महात्म्याने केलेल्या भजनामुळं काय होतं, तर ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात 14व्या श्लोकावरती टीका करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणले, तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाची ऐसी केली. त्यांच्या भजनाने पूर्वी कही एकाधेने वैकुंठा जावे, तेथी वैकुंठची केली आघवे, ऐसे नाम घोष गौरवे धवळिले विश्व. त्यांच्या भजनाने जगाचं काम होतं, म्हणून तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. जगाचं काम संत महात्म्याच्या भजनाने होतं. आजही गुप्त पद्धतीने नर्मदेच्या काठाने हिमालय पर्वताच्या पायथ्याला जगाच्या कल्याणासाठी संत महात्मे दिसत नाहीत, पण ते भजन करतात. खरा साधू आणि पतिव्रता जोपर्यंत पृथ्वी तलावर आहे तोपर्यंत जगाला काही डक नाही. मग ते नामस्मरण घेतात, तर ते कोणतं नाव, तर आत्ताजी महाराज म्हणले ना ते नाव, राम कृष्ण गोविंद गोपाळा. हे 4च नावं सांगितली. हे 4 म्हणजे 4च नाही, पण मुख्य राम नाम सांगितलं, कृष्ण नाम सांगितलं, गोविंद आणि गोपाळ. ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे, त्यांनी याच नामाचा उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये केला. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखल प्रबंध, माझी आत्मचर्चा विषेद उदंड गाती. त्यातल्या त्यात आपल्या वारकरी संप्रदायाचा मूळ मंत्र रामकृष्ण हरी. 5 मिनिटं राहिले, तेवढ्या सगळं खालचा अभंग सांगून सेवा समर्पित करतो. 8:30 ते 10:30 होता करता 5-10 मिनिटं थोडा उशीर झाला, बाकीचं काय. पण कितीला सुरू झालं तरी महाराजांनी ठरलेले वेळी ते सोडून द्यायला पाहिजे. बर नाही सोडून दिलं तर काय वर्ष कुरकुर करता. लयच महाराजांनी रातच्या आमचाच होता, पण लयच लांबी लोक अजिबात लांबणार नाही कीर्तन. राम शब्दाचा अर्थ नीती, प्रभू रामचंद्र नीतिमत्तेने वागले. कृष्ण शब्दाचा अर्थ आहे प्रीती, हरी शब्दाचा अर्थ आहे शांती. गोपाळ नाव तसंच आहे, म्हणून हेच नाव मुख्य सांगितलं. फक्त एका मिनिटात जरा जप करा माझ्या मागे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. सकळ संदेह फिटला. ह्या देवाच्या नामस्मरणाने आपल्या जीवनामध्ये अनेक संदेह आहेत, ते नामस्मरणाशिवाय जात नाहीत. देहालाच मी म्हणणं संदेह, देह आणि आत्मा एकच समजणं संदेह आहे. पण आपलं आत्मस्वरूप आपल्याला इतकं जवळच आहे की देह हजारो किलोमीटर दूर आहे, इतकं आपल्याला आपण जवळ आहे. पण हा संदेह मनामध्ये आहे. असे सगळे संदेह हे नामस्मरणाने जातात. तुझी येणे नामे सकळ संदेह फिटला, बाप रखुमादेवी श्री विठ्ठला. राम कृष्ण गोविंद गोपाळा, तू माये माऊली जीवीचा जिवाळा. यथामती यथावकाश. आपल्या सुरू झालेल्या नाम महोत्सवातील आज आरंभाची पहिली सेवा श्री क्षेत्र नारायणगडाचे विद्यमान महंत प्रेममूर्ती गुरुवारी बाबा शिवाजी बाबा यांची होती. त्यांनी एक प्रतिनिधी म्हणून एवढ्या ज्ञानाने, गायनाने, संगीताने, ग्रंथ पठनाने बलाढ्य असलेल्या भाऊंच्या जन्मभूमीमध्ये माझ्या खांद्यावरती जबाबदारी टाकली. ही जी बोललो ते गुरुवारी बाबांचा निरोप आहे. चुकीचं वाक्य आले असेल ते माझ्यासारख्या दगडाचे दगडगावच्या बुद्धीचे दोष आहे, ते सगळं नारायणगडचं आहे. आणि बोलूच काही एक वाक्य, वामन भाऊ म्हणजे वैराग्य मूर्ती, आमचे शिवाजी बाबा म्हणजे प्रेममूर्ती. आज प्रेममूर्तींची वाक्पुष्पांजली वैराग्य मूर्तीच्या पायावरती वाहतो, सेवेला थांबतो. विठ्ठल